नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, ते म्हणजे आहे आमचं कढीपत्त्याचं झाड। आणि कढीपत्त्याचं झाड आम्ही लावलं आहे एका कुंडीमध्ये आणि या कुंडीमध्ये आलेले आहेत तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 9 झाड म्हणजेच 9 रोपं आलेली आहेत। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आणि ती 9 रोपं कशी आली, मी त्यांना कोणतं खत घालते, त्याची कशी काळजी घेते, हे सगळं तुम्हाला मी या व्लॉगमध्ये सांगणार आहे। त्याआधी मी तुम्हाला दाखवते माझं कढीपत्त्याचं रोप। हे मी इकडे हॉलमध्ये घेऊन आली आता, कारण गॅलरीमध्ये खूप आवाज गडबड गोंधळ होतं आणि असं गाड्यांचा वगैरे आवाज येतो, त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवणार आहे माझं कढीपत्त्याचं रोप। हे बघा, हॅलो, हे बघा, हे आहे कढीपत्त्याचं रोप। हे बघा किती मोठं झालं, मी बसली आहे, मला बसली आहे, त्याची हाईट बघा तुम्ही किती उंच आहे। छान आहे, तुम्हाला दाखवते, 1 मिनिट। हे बघा मंडळी, हे किती मोठं झालं आहे बघा। आता हे मी वापरते घरामध्ये, त्याच्यामुळे मी बाहेरून कढीपत्ता हा आणतच नाही, मी घरामधला कढीपत्ता वापरते। त्यामुळे हे बघा, हे मी असं हे पानं वगैरे घेत असते सारखी ह्याची, त्यामुळे हे असं झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते ह्याला ह्याच्यात किती रोपं आहेत। हे बघा, हे तर आहे फर्स्ट, दॅन हे सगळ्यात मोठं आहे, हे सेकंड। तर काय झाले, ते खूप अंधार येतोय। हे बघा, हे बघा, हे आहे 3 नंबरचं, हे आहे 1 नंबरचं, मी दाखवते तुम्हाला। हे 2 नंबरचं बघा, इथे हे बघा, असं मूळ हे आहे 2, हे इथे हे 3, हे बघा, ते बघू शकता, हे 4, हे 4थं रोपट आहे। हे बघा, हे झाले 4। हे बघा, हे सगळ्यात मोठं जे आहे ते हे इकडचं, म्हणजे हे जे आहे ते एवढं हे आहे 5। त्याच्यानंतर हे बघा 2 आहेत, हे इकडे एक आहे, इकडे एक आहे, हे बघा, हे 2 आहेत, म्हणजे हे 6 7, हे एक फुटलेलं आहे 8, आणि हे इकडचं एक 9, म्हणजे असे वेगळे छोटी झाडं द्यायचे। हे बघा, हे 2 जण बघा, हे 2 बघा इकडचे। आता हे एक ह्या साईडला आलेलं आहे कोपऱ्यामध्ये, त्याच्यामुळे हे लवकर दिसून येते आपल्याला। आणि हे सगळं असं आमचं कढीपत्त्याचं झाड प्रकारे, हे बघा, हे अशा प्रकारे आमचं हे कढीपत्त्याचं रोप म्हणू शकता, झाड म्हणू शकता तुम्ही। जर अजून मोठी कुंडी घेतली, कुंडी एवढी मोठी आहे, अजून मोठी कुंडी घेतली ते खूप मोठं होईल, पण गॅलरी थोडी छोटी असल्यामुळे मी अशी ह्या साईजची कुंडी घेतली आहे, कारण जास्त मग मोठं घेतल्याच्या नंतर गॅलरीमध्ये थोडंसं कंडस्टेड होईल, त्यामुळे अशा प्रकारची कुंडी घेतली आहे। आणि ही बघा, एवढी रोपं आली आहेत। तर ह्याला नॉर्मल तुम्ही दही वगैरे घालू शकता, मी दही घालते आठवड्यातून एकदा वगैरे। आणि कधी कधी दूध नासतं, तर मग आपण जे दूध असतं, म्हणजे जे नासलेलं जे असतं ते एका रुमालात काढून घेतो दूध, आणि बाकीचं जे पाणी असतं ते पाणी तुम्ही ह्याला घालू शकता, त्यामुळे सुद्धा हे कढीपत्त्याचं झाड खूप छान फुटतं। आणि मी खत कोणतं वापरते हे पण मी तुम्हाला सांगते मंडळी। हे बघा, हे जे खत आहे ह्याचा मी फोटो टाकला आहे, हे खत तुम्ही आणायचं आहे आणि आपल्या झाडांना घालायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपली झाडं ही खूप छान फुलतात आणि फुटतात। त्याचबरोबर तुम्ही भाज्या वगैरे धुतलेलं जे पाणी असतं, किंवा डाळीचं वगैरे पाणी, आपण डाळ वगैरे धुतो ते पाणीसुद्धा झाडांना घालू शकता, त्यामुळे सुद्धा झाडं टवटवीत होतात। तसंच आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना 3 टाईम पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ थोडं पाणी घालायचं आहे, त्यामुळे सुद्धा झाडं आपली छान टवटवीत होतात। हे जे खत आहे हे 100% सेंद्रिय आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही हे कोणत्याही ज्या ठिकाणी आपल्याला झाडं वगैरे भेटतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितले की आम्हाला हे खत हवं आहे, तर ते तुम्हाला देतील, आणि तुम्ही नक्की रिझल्ट बघा की तुमची झाडं किती छान फुलली आहेत, फुटली आहेत। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।